नमस्कार. आता आपण अंबड शहरातील श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल या जैन इंग्लिश स्कूल इथे आलेलो आहोत. नुकताच 2024-25चा शालांत परीक्षा 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागलेला आहे. आज आपण या शाळेमध्ये किती विद्यार्थी होते, किती विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले, त्यांची वर्गवारी काय, या संदर्भामध्ये आपण या शाळेतील शिक्षक वृंद असेल, प्राध्यापक असेल, प्राचार्य असेल त्यांच्याशी संवाद साधूया, किंवा जे शिक्षक उपलब्ध असेल त्यांच्याशी संवाद साधत जे गुणवत्ता यादीत विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधत त्यांचे पालक, आई वडील यांच्या संगत चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण आता त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार, मी प्रसन्न देशपांडे या शाळेत संगणक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आपल्या शाळेचा 10वी बोर्डाचा रिझल्ट 2024-25चा रिझल्ट हा 100% लागलेला असून आपल्या शाळेत 65 विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आलेले आहेत. त्यानंतर 13 विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये आलेले आहेत आणि सेकंड क्लासमध्ये 4 विद्यार्थी आलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्या शाळेचा रिझल्ट हा 100% लागलेला आहे. एकूण किती विद्यार्थी? एकूण 82 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी गुणवत्ता यादीत 65 विद्यार्थी आलेले आहेत ज्यांनी डिस्टिंक्शन मिळवलं आहे. त्यानंतर 13 विद्यार्थ्यांनी फर्स्ट क्लास मिळवलेला आहे आणि 4 विद्यार्थ्यांनी सेकंड क्लास मिळवलेला आहे. नमस्कार, माझे नाव गौरी कृष्ण वावरे. मी SMT CSK जैन इंग्लिश स्कूल या शाळेत शिकत आहे. मला 10वीला 98.80 म्हणजे 98.80 मार्क्स आले आहेत आणि मी या यशाचे जे श्रेय ते माझ्या शाळेला, माझ्या मैत्रिणींना आणि माझ्या आईवडिलांना देईल. ही शाळा, येथील शिक्षक, येथील गुरुजन आम्हाला त्यांनी खूप सपोर्ट केला. प्रेसिडेंट सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान शिकवलं. त्यानंतर माझ्या आईवडिलांचा पण या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि धन्यवाद. मला सांग, तुला हे जी टक्केवारी पडली त्याबद्दल तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पण तत्पूर्वी पुढे तू काय करायचा निर्णय घेतलास, किंवा तुझी अपेक्षा काय, किंवा तू आई वडील असेल किंवा तुझ्या गुरुजनांनी काय सांगितलं की तू काय करायला पाहिजे जेणेकरून तुझं करिअर घडावं? मला पुढे नीट करायची आहे आणि त्यासाठी मी आता नांदेडला गेलेली आहे. आता तेच करायसाठी, म्हणजे तीच अपेक्षा आहे की पुढे MBBS ला जायचं. ओके, तुला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तू यशस्वी होतील. धन्यवाद. सर, मला एक सांगा, तुमच्या कन्येनं घवघवीत यश मिळालंय. तुम्ही एक पालक म्हणून तुम्ही काय सांगा? ह्या यशामध्ये मुलीचे कष्ट आणि सातत्य, त्याचबरोबर शाळेने केलेलं मार्गदर्शन, हे खऱ्या अर्थानं त्याच्या कष्टाचं तिला फळ मिळालं असं मला वाटतं. मला सांगा, तुमच्या कन्येनं घवघवीत यश मिळवलंय, त्यामुळं एक आई म्हणून तुम्ही काय सांगाल, किंवा तिच्याकडून काय अपेक्षा करता, किंवा त्या संदर्भात काय सांगाल? लेखीबद्दल काय बोलणार? सर, एवढे मार्क पडल्यावर कोणत्या पण आईला वडिलांना प्राऊड फील होणारच. नंबर 1. नंबर 2ची गोष्ट, तिला मार्क्स पडणारे अपेक्षित होतं, पण असं तिने एवढेच मार्क घ्यावेत, एवढंच करावं असं काही टार्गेट फुली आम्ही तिला कधी प्रेशर नाही दिलं. त्यामुळे कौतुकाची गोष्टी अभिमान वाटणारच. तिच्या वडिलांसंग बोलणं झालंय, तिची पुढील दिशा काय असावी, किंवा तिला काय करेल असं तुमची एक आई म्हणून अपेक्षा काय? तिची पुढील दिशा म्हणण्यापेक्षा तिचे वडील आणि ते फार इमोशनल टच आहे दोघं जण. नंबर 1. नंबर 2, आम्ही दोन्ही मुलांना कधी प्रेशर नाही दिलं. खरं तर मला असं वाटत होतं पहिल्या मुलाचा अनुभव की तिनं इंजिनिअरिंग किंवा वेगळं काहीतरी क्षेत्र निवडावं, पण तिच्या मतावरती ठामी ती नीटच करायचं म्हणली. त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा तिला राहणार आहे. एकंदरीत तुमच्या दोघाही पती पत्नीचा लेकराच्या बाबतीत एकच निर्णय. खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या पाल्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. आपलं पूर्ण नाव काय? माझं पंचफुला कृष्णा काय, आणि तू कुठे शिकत होता, आणि पुढं तुझी भविष्यात संकल्पना काय, त्या संदर्भात तू काय? गुड मॉर्निंग. माझी टक्केवारी 10वीच्या बोर्डात 97% आहे. मी इथं जिल्हा जालना, तालुका अंबड मध्ये जैन इंग्लिश स्कूल नावाची एक शाळा आहे, तिथं शिकत होतो. आणि यश तर आहेच 97%, म्हणजे त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्नही केले. आणि आता भविष्यात माझं स्वप्न म्हणजे माझे वडील डॉक्टर आहेत, तर माझंही स्वप्न डॉक्टर व्हायचं आहे. तर तू जे तुला गुणवत्ता यादीत 97% म्हणजे तू त्या संदर्भात तू शाळेबद्दल काय सांगशील? खरंच शाळेचाच योगदान असतो, कारण की आपला जो यश असतो त्याची जे पावलं आहे ते शाळेतूनच आपण टाकतो. शाळेत जसं शिकवलं गेलं, जसं अभ्यास झालं, त्याचेच हे परिणाम आहे. त्याच्यामुळेच हा यश भेटला आहे. म्हणजे थोडक्यात तुला म्हणायचं, गुरुजींनी केलेलं मार्गदर्शन आणि आई वडिलांचं
आशीर्वाद त्या सगळ्याचं फलित आहे. हो हो. तुझं पूर्ण नाव काय? माझं पूर्ण नाव जयकीर्ती संजय अग्रवाल आहे. त्या पाल्यानं 10वी बोर्ड मध्ये घवघवीत यश मिळाले. तुम्ही काय सांगाल एक आई म्हणून? त्याचं एक स्वप्न होतं की मी म्हणजे काहीतरी करून दाखवल, आणि घरामध्ये पण म्हणजे पहिल्यापासून त्याचे भाऊ बहीण जे त्यांनी पण यश मिळवलेलं आहे अगोदर, आणि त्याच्या पप्पाच्या आणि काकाच्या पावलावर पाऊल त्याला ठेवायचे, त्याच्यामुळे तो खूप मेहनत करतो, दिवस रात्र अभ्यास करतो. त्याचे पप्पा आणि काका काय करतात? डॉक्टर आहेत दोन्ही पण, आणि त्याचं पण स्वप्न आहे की मी पण डॉक्टर बनावं. म्हणजे चुलत्याच्या आणि वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवावं. हो हो. तर आई म्हणून तुम्ही काय सांगाल? आई म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की त्याचं यश म्हणजे त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं. अच्छा. तिच्या शाळेबद्दल काय सांगाल तुम्ही? शाळा खूप छान आहे. पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून त्याचं स्वप्न त्या शाळेत जायचं होतं. त्याला मी दुसऱ्या शाळेत टाकण्याचा प्रयत्न केला, तो गेला नाही त्या शाळेमध्ये. त्याचं एकच म्हणणं होतं की मला जैन इंग्लिश स्कूलमध्येच जायचंय, आणि तो जैन इंग्लिश स्कूलमध्येच म्हणजे पहिले नर्सरीपासून तर 10वी पर्यंत तिथंच त्यानं स्टडी केली. तिथल्या शिक्षकांनी त्याला खूप सपोर्ट केला, त्याला खूप मदत केली, आणि अजून कासलीवाल सरांनी पण खूप हेल्प केली त्याला. तुमचं नाव काय? माझं गीता अग्रवाल. नुकतीच तू शालांत परीक्षा गुणवत्ता यादीच आलीस, काय सांगशील? माझं नाव श्रावणी श्रीपाद वागरूळकर. मी जैन इंग्लिश स्कूल या विद्यालयात 8वी ते 10वी पर्यंत होते, आणि गुरुजनांच्या सहवासाने सोबतच आईवडिलांच्या आणि सर्व परिवाराच्या सहवासात त्यांच्या दिलेल्या ज्ञानाने मी आज SSC बोर्डात 2024 ते 25 ह्याच्यात 95.20% घेतले. पुढे तू काय करायचं ठरवलंस? मी JEE सध्या प्रिपरेशन करते. मला IIT JEE साठी प्रिपेअर करायचं आहे. अच्छा. मला एक सांग, तू हे सर्व करत असताना तू जे असे विशेष म्हणजे गुरुजन असेल, आजी असेल, आजोबा असेल, किंवा घरातील कोणाचं असं तुला मोटिवेशन कोणाचं मिळालं, किंवा त्या संदर्भात तू काय सांगशील? खरं तर सांगायचं झालं तर मला मोटिवेशन सर्वात जास्त आजीकडून भेटतं. म्हणजे तिच्या सांगण्याने, तिच्या बोलण्यानं, तिच्या प्रत्येक अनुभवाने ती मला सांगत जाते. त्याच्यामुळे मला तिच्याकडनं जास्त प्रेरणा भेटते. आणि शाळेच्या शिक्षकांचं तर योगदान असतंच, त्यात सर्वात जास्त योगदान अमोल सर यांचं होतं. मला एक सांगा, कन्या गुणवत्ता यादीत आली, तुमची पहिली भावना काय, आणि त्यानंतर आता पुढे काय करणार? कन्या गुणवत्ता यादीत आली त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो तिचा, आणि तिने खूप मेहनतीने आणि पराकष्टाने हे यश संपादन केलेलं आहे. आणि आता इथून पुढे आमचं असं स्वप्न आहे की तिनं IIT JEE मधून प्रिपेअर करावं, आणि ती तेच करते. आणि शाळेसंदर्भात तुम्ही काय सांगाल? शाळेसंदर्भात जर सांगायचं झालं तर शाळेतून तिला उत्तम वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं, आणि त्या मार्गदर्शनाचं तिनं चीज करून घेतलं स्वतःच्या यशाने. मिळालेल्या संधीचं सोनं केलं, लेकीवर अभिमान आहे. छान. तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुझी बहीण गुणवत्ता यादीत आली, सर्वप्रथम तुला काय वाटलं, आणि किंवा तुला तिच्याकडून काय अपेक्षा? माझी बहीण गुणवत्ता यादीत आली, मला खूप आनंद झाला. पहिले मार्क पाहिल्यावर आम्हाला ती स्वतः रडत होती, म्हणजे खूप असा भावनिक क्षण झाला होता. आणि आम्हाला माहितीच होतं तिला 95च्या पुढेच पडणार आहे, कारण की तिची जे कष्ट आहेत ते मी पाहिले आहेत, की तिचा अभ्यास करणं वगैरे वेळोवेळी, म्हणजे ती अप टू डेट माणूस आहे. म्हणजे जेवढ्याच तेवढं काम, आपलं कामान आपण, एवढ्या याच्यामध्ये ती असते. आणि मला नक्कीच वाटतं की पुढे जाऊन ती नक्कीच चांगलं करेल, वाळुळकर कुटुंबाचं नाव रोशन करेल, यात ती मात्र काहीही शंका नाही. मला वाटतं ती नक्की रोशन करेल. आम्हाला आनंदच होईल, फार आनंद होईल तिने पुढे जाऊन आमचं नाव रोशन केलं. तुझं नाव काय? माझं नाव तनया जगदीश वाघरू. मला एक सांग, तू गुणवत्ता यादीत आलास, काय सांगशील? नमस्कार, मी शिवदत्त कैलासराव भोरे. मी इयत्ता 10वी मध्ये आता 2025च्या बॅचमध्ये जैन इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होतो, आणि मला 95.60% आलेले आहे 10वीच्या बोर्डात. तर माझे जे शिक्षक वृंद आहे, माझे पालक, यांचं मला
अत्यंत सहकार्य राहिलं. त्यानंतर मी बराचसा परिश्रम केला, जेणेकरून मला ह्या गुणवत्ता यादीत जागा भेटलेली आहे. त्यामुळे मी यांचे सर्वांचे आभार मानू इच्छितो. माझे पालक असतील किंवा माझे शिकवणारे सर्व शिक्षक वृंद व माझे शाळेतील सर्व कर्मचारी यांचा मी आभार मानू इच्छितो. आणि जे मला एक्स्ट्राचे मार्क आहे खेळाकडून भेटलेले, तर त्या मार्गदर्शकाचे बी मी आभार मानू इच्छितो. मला एक सांग, आता पुढे तू काय करायचं ठरवलंस नेमके, किंवा तुझ्या आई वडिलांची काय अपेक्षा आहे? माझ्या आई वडिलांची काही अपेक्षा नाही आहे. म्हणजे मी जे करेल ते त्यांना पटतं. मी पॉलिटेक्निक AI ला ऍडमिशन घ्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे मम्मी पप्पांनी तुला स्वातंत्र्य दिलं, जे काय करायचं कर, पण छानपैकी करिअर कर. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तेजस्विनी, मला एक सांग, दादा गुणवत्ता यादीत आला, तर तुला एक लहान बहीण म्हणून तुला काय वाटलं, किंवा तू दादाबद्दल काय विचार केला होतास? मला वाटलं होतं की तो 90च्या पुढंच येईन आणि मला खूप छान वाटलं. त्याला 95.80% पडले. अच्छा. आणि मला पप्पांनी सांगितलं की त्याला खूप छान मार्क आलेले आहे आणि मी पहिल्यापासूनच गिफ्ट तयार करून ठेवलेलं होतं त्याला देण्यासाठी. म्हणजे तुला खात्री होती की आपला दादा नक्कीच गुणवत्ता यादीत येणार? हो. हो. म्हणजे तू ठरलं होतं का, मम्मी बोलली होती का, तू खुनकर दादाचा अभ्यास पाहून ठरवलं होतं? दादाचा अभ्यास पाहून ठरवलं होतं मी. असं आहे का? मग आता तू मोठी झाल्यावर तुझ्याकडून सुद्धा गुणवत्तेची अपेक्षा आहे, काय सांगशील? हो, मी त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज पाडण्याचा प्रयत्न करेन. क्या बात आहे. ठीक आहे. नुकताच शालांत परीक्षा 10वीचा रिझल्ट लागलायस, तू गुणवत्ता यादीत आलीस, तू तुझ्या शाळेबद्दल व तुझ्या गुणवत्तेबद्दल तू काय सांगशील? मी तेजस्विनी विठ्ठल वैराळ, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी, जैन इंग्लिश स्कूल शाळेत शिकली होते. 2024-25च्या SSC बोर्डमध्ये मला 96.80% मिळाले. या पूर्ण यशात माझ्या पूर्ण फॅमिलीने, माझ्या फ्रेंड्सनी आणि माझ्या सगळ्या टीचर्सनी मला सपोर्ट केले. आणि त्यात माझीही मेहनत होती, थोडं हार्डवर्क, पेशन्स, सगळं काही. बरं, मला एक सांग, हे सर्व करत असताना तू या गुणवत्तेचं श्रेय कोणाला देशील त्यातल्या त्यात? माझी फॅमिली, माझे वडील आणि आई आणि माझी पूर्ण फॅमिली. अच्छा, बरं, हे झालंय. यानंतर पुढील तू काय करायचं ठरवलंस, किंवा तुझ्या आई वडिलाच, किंवा तुमचं नेमकं काय, आता पुढील दिशा कशी ठरवलीस तू, किंवा पुढे काय व्हायचंय तुझं, अपेक्षित काय आहे तुला? माझं स्वप्न आहे की मी MBBS डॉक्टर व्हावं आणि देश सेवा करावी. ही सर्व तुझी संकल्पना आहे की आई वडिलांची संकल्पना आहे? रस्ता तर आई वडिलांनीच दाखवला. अच्छा, नक्कीच. बरं, मला एक सांग, तू हे सर्व परत आता जे बाकीचे विद्यार्थी आहेत, आता 10वीत असतील किंवा बाकीचे इतर विद्यार्थ्यांना तू काय संदेश देशील? हे सांगेन की अभ्यास करा, आपल्या आई वडिलांचं नाव मोठे करण्याचे प्रयत्न करा. मला एक सांग, हे सर्व तू करत असताना तू हार्डवर्क केलं सांगितलं, तू रोज नियमित किती घंटे अभ्यास करत, किंवा किती वेळ अभ्यास करते? अभ्यासात तासिका संदर्भात तुझे मित्र मैत्रिणी असतील किंवा बाकीचे इतर ज्युनियर विद्यार्थी असतील, त्यांना तू काय संदेश देतेस? अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे मलाही माहित नाही मी किती तास अभ्यास करायचे. बस टप्प्याटप्प्याने पूर्ण दिवसाचं शेड्यूल मी ठरवत होते रात्री, आणि मग तोच दुसऱ्या दिवशी पूर्ण करायचा. सर, कन्या गुणवत्ता यादीत आली, आपण एक पिता म्हणून काय सांगाल, किंवा तिच्या अपेक्षेच्या संदर्भात आपण काय बोलणार? तिचं अभिनंदन करतो सुरुवातीला. आणि म्हणजे तिनं खूप मेहनत घेतलेली आहे. आता आपण जरी तिला खूप म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये काही सहकार्य केलं असेल किंवा तिला आपण मोटिवेशन केलं असेल, पण मेहनत तिचीच आहे. आणि माझ्या मुलाचंच मार्गदर्शन आहे आणि मेहनत मुलीची.
शाळेसंदर्भात काय सांगाल? शाळा जैन इंग्लिश स्कूल अंबडला तिचं ऍडमिशन होतं, पहिलीपासून तिथंच होती आणि अगदी 10वी पर्यंत सुद्धा तिथं ठेवली. चांगला शिक्षक वर्ग आहे आणि परिसरही चांगला आहे आणि क्वालिटी चांगली शिक्षणाची. अच्छा. भविष्यात तिच्या स्वप्नाबद्दल तुम्ही काय सांगाल? सध्या आमचं तिचं आणि माझं आम्ही दोघांचं चांगलं बॉन्डिंग आहे. त्यात आमच्या दोघात ठरलंय किंवा तिला नीटच करायची. नीट प्रिपरेशन म्हणजे हे तुम्ही ठरवलं का तिनं ठरवलं? आम्ही दोघांनी मिळून ठरवलेलं, असं एकाने तिनं किंवा मी असं नाही. म्हणजे थोडक्यात असं की बापाचं आणि लेकीचं जमत आहे, आमची चांगली बॉन्डिंग आहे आमची. अच्छा, छान 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 छान. ताई गुणवत्ता यादीत आली. हो. सर्वप्रथम तुला काय वाटलं किंवा तुला आल्याचं कसं कळालं आणि त्यानंतर तू काय केलंस? मला जेव्हा म्हणजे तिचा रिझल्ट लागला होता तेव्हा आम्ही बाहेर होतो, तर माझ्या एका भावाचा कॉल आला की हिला 96.8% पडलेले. तर ते ऐकून मला आनंद झाला पहिली गोष्ट तर, कारण तिने इतके चांगले गुणवत्ता घेतली. आणि मी म्हणजे गुणवत्ता तर सांगत ते वेगळंच राहिलं, ते तर आनंदाचं शिक्षण आहे, पण तिने खूप कठोर अभ्यास पण केलेला आहे की समजा दिवसा अभ्यास नाही झाला ती रात्रभर जागून अभ्यास करते. म्हणजे तुला असं म्हणायचं तिनं रातपाठ एक केलेली आहे. अच्छा. तिचा म्हणजे ध्येय एकच होता की हो माझ्या भैयाने जितके मार्क घेतले मला त्याच्याहून जास्तच घ्यायचे. अच्छा. आता तू काय करतोस? आता मी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पहिल्या वर्षाचे विद्यार्थी. MBBS करतोस? हो. कोणत्या ठिकाणी? नागपूरच्या ठिकाणी. असं आहे का? बहिणीने काय केलं पाहिजे असं तुला वाटतंय? आता तिचं ध्येय तर माझ्या पाठीमागे जायचंय, समजा MBBS करायचंय तिला. म्हणजे तू डॉक्टर, एका घरात 2 डॉक्टर होणार? हो. हो, नक्कीच. तुमच्या दोघाही बहीण भावंडांच्या विचारांना सलाम.